मातीची सुपीकता, उत्पादकता आणि स्वच्छता वाढण्याच्या दृष्टिकोनातून तणांचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे. सामान्यपणे जुन्या ज्या प्रॅक्टिसेस होत्या शेतीच्या त्याच्यामध्ये गवत थोडंसं उगवलं की नांगरून नांगरून संपून टाकायचं. एकीकडे आपण हिरवळीचं खत वापरायचं असं म्हणतो आणि एकीकडे निसर्गाने उगवलेले तण जे असतं ते मारून टाकायचा प्रयत्न करतो. तर आपण इथे थोडा बदल केला की आपण इथे भात शेतीमध्ये हिवाळी उन्हाळी जी काही पिकं होती ते वाढू दिली, गवत वाढलं, तण वाढले, तणांचे वेगळे प्रकार झाले, एकदल द्विदल सगळे प्रकार झाले आणि पहिली उखण ज्याला म्हणतात म्हणजे पहिली नांगरणी ते बंदच केले, दुसरी नांगरणी बंद केले आणि तिसऱ्या नांगरणीच्या म्हणजे चिखलणीच्या वेळेस हे सगळं गवत जे दिसते दोन्ही बाजूला शेतामध्ये, हे सगळं गवत शेतामध्ये मातीमध्ये गाडलं जातं, जखमी होतं, थोडंसं झटके बसतात आणि ते पाण्यात साठलं की त्यात कुजवायला लागतं आणि हे कुजलेलं सेंद्रिय घटक जमिनीला मिळाल्यानंतर जमिनीतल्या आतमध्ये गाडला गेल्यानंतर त्या आतमध्ये कुजताना स्वच्छता तयार होते, ते कुजल्यामुळे सुपीकता तयार होते आणि पुढची जी काही खतं पिकांसाठी लागणारी खतं आहेत ती घालायला खूप कमी लागतात. त्याचे तणांचा वापर करून आपण शेती करू शकू का? आता या तणांमुळे मातीची धूपही थांबली मोठ्या प्रमाणात. तर हे जर आपण करू शकलो, थोडंसं अवघड आहे, तर ट्रॅक्टरने पॉवर टिलरने नक्की करता येतं, बैलांनी करणं अवघड जातं. तर हे करूया आणि आपण मातीची सुपीकता, स्वच्छता आणि उत्पादकता वाढवूया.